नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज सुट्टीचा दिवस होता. सकाळपासून आम्ही बाहेर जाऊन आलो आणि त्यानंतर आवरून आता मी परत तयार झालेले आहे बाहेर जाण्यासाठी. आज ना आम्ही धुरंधर मूवी बघायचं ठरवलंय. खरं तर मूवी बघायला आम्हाला सगळ्यांनाच जायचं होतं, पण मूवीसाठी ना लहान मुलांना एंट्री नाहीये. 18+ मूवी आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त मारामारी आहेत, त्यामुळे लहान मुलांना तर बिलकुल अलाउड नाहीये. म्हणून आम्ही ठरवलं की आज नित्तूला घरी ठेवून जायचं. नित्तू पण झोपली, तर तिला आता आजीजवळ घरी ठेवलंय आणि मी आणि निखिल आता बाहेर पडतोय. 7चं आमचं तिकीट बुक आहे. निखिल इथे गाडी घेऊन तयार आहेत. निघायचं. आजच्या मूवीसाठी ना आम्ही दोघं पण खूप जास्त एक्सायटेड आहे. बघूया कसं असणार आहे ते मूवी. दुकानात आले, इथून काहीतरी खायला घेते आता. पोहोचलेलो आहे फंटाईनच्या पार्किंग मध्ये. आजचा शो ना हाऊसफुल असणार आहे. पोहोचलेलो आहे थिएटर मध्ये. आमची सीटवर आम्ही बसलेलो आहे. ही जी दिसते ना समोरची स्क्रीन, त्याच्यावरती आता आपण मूवी बघणार आहोत. तुला ना आम्ही घरात ठेवून गेलो होतो. स्वेटर घालून बसली. झोपी नाही तू? होय. रिंग फिरून दाखवा. अरे वा, भांडी कुंडी खेळलो तिथली बघितली ती तशी. भाजीचं देठच बाहेर टाकून देण्यात झाली. तिथं मी पिशवी ठेवलं, तिला दिलीच करून. मी घरी येईपर्यंत काय काय केलं नित्तूने ते सांगतायत आत्या आम्हाला. आता बाहेर येते नित्तूला रिंग फिरवायला. कशी फिरवते दाखव. मूवी बघून घरी आलेलो आहे. रात्रीचे 11 वाजलेत. नित्तू आमची वाट बघत घरी जागीच राहिली अजून. तर आम्ही बघितलेला आहे धुरंधर मूवी. आणि मूवीमध्ये ना अक्षय खन्नाची आणि रणवीर सिंगची ऍक्टिंग ना खरंच खूप भारी आहे. खूप भारी मूवी बनवलाय. काय म्हणते? पिक्चर मध्ये नसते जायचं आपण. आपण ऍक्टर नाहीये. तू पिक्चर आहे. हा बर. निखिलला विचारूया आपण, त्यांना कसा वाटला मूवी. मूवी छान होता, आवडला मला. मोठा आहे मूवी आणि फक्त चॅप्टर वाईज त्यांनी केल्यामुळं छान वाटतंय. ऍक्टिंग मला अक्षय खन्नाची जास्त आवडली. नंतर 2 नंबर रणवीर सिंग बेस्ट केलेले. 3 नंबरला मला संजय दत्तची ऍक्टिंग आवडली. धुरंधर मूवीचा ना सेकंड पार्ट देखील येणार आहे 19 मार्चला. आपल्याला तो पण बघायचा आहे. घे ना तुला, घे तुला. आता ना जेवण करण्याची अजिबात इच्छा नाहीये, त्यामुळे फ्रुट्स खायचे फक्त. खरबूज चिरलंय, हे घ्या. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही अजून पण झोपलेलो नाहीये. उद्या सकाळ उठून ड्युटीला जायचंय, तर आता झोपायचा प्रयत्न करूया. मूवी बघून आलं ना की तेच डोक्यात राहतं. मूवी मधल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. खरंच हे बरोबर होतं का? खरंच हे घडलं होतं का? मग असं दाखवणं योग्य आहे का? असे असंख्य प्रश्न ना मनात येत राहतात आणि त्याची उत्तरं खरं तर काहीच मिळत नसतात. तर हे काही चालतच राहणार. बघून आलोय मूवी, तर आपण त्याच्याबद्दल आपलं मत तर मांडणारच, चांगलं वाईट काय आहे ते. चला आता झोपूया. बाय, गुड नाईट सर्वांना. आणि हा व्लॉग मी उद्या पण कंटिन्यू करणार आहे. ड्युटीला जाऊन आलेली आहे घरी आणि कालचाच व्लॉग मी आज कंटिन्यू करते. रात्री झोपायला उशीर झाला, परत सकाळी उठायला उशीर झाला, त्यामुळे मी आज जिमला देखील गेले नाही. डायरेक्ट घरीच आले. आता पटपट घरातली कामं आवरायची. ड्युटीवरून आलं ना की चहा घेतल्याशिवाय बरंच वाटत नाही. आलेला आहे आपला चहा. आता हॉलमध्ये बसून चहा घेते. निखिलची ना आतमध्ये मीटिंग चालू आहे, त्यामुळे ते दरवाजा लावून बसलेत. आणि नित्तू पण त्यांच्या शेजारी झोपले. नित्तूच्या बाबांची मीटिंग झाले आणि नित्तू पण झोपून उठले. झोपून उठल्यानंतर ना बाबांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी तिला थोडा वेळ मोबाईल दिला, कारण ती खूप मोठ्याने रडत होती आणि आता तिला आणखी मोबाईल पाहिजे. सांगा सगळ्यांनी तिला की मोबाईल घ्यायचा नाही.
अरे 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 अयो, आणि हे काय केलंय नितूने? सगळे बॉल पाण्यामध्ये भिजत ठेवलेत. तू बॉल का घातला तू भिजत? का बरं? काय झालं टेनिस बॉलचं बघू? पाण्यात पाण्यात घातला ते जड झाला बॉल. अयो, उचलत नाही मला. हे बघा आमची फ्रॉक घालण्याची फॅशन. आतमध्ये टी शर्ट आणि त्याच्यावरती फ्रॉक. आणि आम्ही एक छान टिकली लावली. बघू बघू. हे बघा नित्तूचा आणि तिच्या बाबांचा खेळ चालू झाला. घरातला पसारा ना जरा इग्नोर करा, कारण दिवसभर घरात नित्तू खेळत असते. इकडे तिकडे सगळीकडे खेळणी आणि कपडे पडलेलेच असतात दिवसभर. हे बघा नित्तू काय करून बसले, दाखव इकडे जरा. स्वतःच्या हाताने असं नेलपेंट सगळीकडे लावून बसली. आणि ओठाला बघा लिपस्टिक. बाबा काय दाखवतात आता? असे होते लावायचं नाही, ते हळूहळू होत जाते. किती घाण दिसतंय ते बघ. तुला असे पाहिजे? हा मग ती लावू नको परत. आत्ता नाही लावायची ना, तुझी एवढीच होती. पण तुझी एवढीच होती त्यावेळेस लावायला लागली. असलं बघ काळ झालं. लवकर पुसती वाटायचं. पुसून टाक, पुसून टाक. आईला सांग पुसायला. असले घाण होणार. शी बाबा. त्यामुळे लवकर पुसायला सांग आईला, पुसायला सांग. नितूने ना माझ्या हातात ही बॅट दिले आणि तिने मला सांगितलंय, आई तू बॅटिंग कर, मी बॉलिंग करते. आता हे बॅटिंग बॉलिंग मी तर कधी खेळलंच नाहीये क्रिकेट. कर ना बॉलिंग नितू, चल कम ऑन. अयो, आला बॉल, घे. माझ्या हातावर लागला. मला बॅट बॉल खेळूया म्हणून हिचं काय चाललंय बघा. काय करते तू? ये इकडे. नितू ना आता तुम्हा सगळ्यांना तिच्या आवडीचं एक गाणं म्हणून दाखवणार आहे. कोणतं म्हणायचं मी तिला काही सांगितलं नाही. बघू ती कोणतं म्हणते ते. हा. अरे वा. और मम्मा? काय मम्मा मम्मा? नीट म्हण ना. नित्या, मेरी नित्या, नित्या. तर कसं होतं नित्तूच्या आवडीचं गाणं? आवडलं का तुम्हाला सगळ्यांना? हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना. होय का? अगं माझे बाळ.